सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर 22 मध्ये पटसंख्या 99, पण शिक्षक शिकवण्यासाठी एकच असल्याने पालकांनी शाळेला लावले कुलूप। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गुढीपाडवा आणि पट वाढवा ही संकल्पना रूढ झाली खरी आणि महापालिकेच्या शाळेमध्ये पट देखील वाढले, पण आता महापालिकेला गुढीपाडवा शिक्षक वाढवा असा नारा देण्याची वेळ आली आहे। गुढीपाडवा पट वाढवा हा नाराज झाला असून आता प्रत्येक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे मिळणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इंदिरानगर येथील शाळा नंबर 22 या ठिकाणी 1ली ते 7वी विद्यार्थ्यांची पटसंख्या 99 असून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक असल्याने आज संतप्त पालकांनी शाळेला कुलूप घालून शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेच्या बाहेर बसवलं। तरी या शाळेच्या बाजूला कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साठले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे। तर कचरा उठाव महापालिका म्हणते, पण नेमका कचरा उठाव कुठे केला जातो हा देखील नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। याकडे महापालिकेने लक्ष द्यावं, अन्यथा जोपर्यंत शाळेत शिक्षक भरती केली जात नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असा इशारा यावेळी पालक वर्गाने दिला आहे। आज मिरज येथील इंदिरानगर मालगाव रोड मिरज या ठिकाणी मनपाची शाळा नंबर 22 ही गेली 1980 पासून कार्यरत होती। तथापि 2018 ते 2018 पासून इंदिरानगर निष्कासित झाल्यानंतर नवीन वसाहत इथं निर्माण झाली आणि नव्यानं पुन्हा एकदा शाळा इथं भरवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष चालू आहे। असे होत असताना गेल्या 30 मेला 2 शिक्षक इथले रिटायर झाले, एक पंडित कांबळे आणि जोशी सर। पण त्यानंतर प्रशासनानं शिक्षण सेवक संस्थेनं जे इथे शिक्षक द्यायला पाहिजे होते ते वेळेत शिक्षक न दिल्यामुळं आज केवळ एका महिला शिक्षकाच्या जीवावर आज ही शाळा चालू आहे। 1ली ते 7वी साधारणतः 135 पट असलेली ही शाळा एका शिक्षकावर ती शाळा चालणार आहे का? त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान 100% होत आहे आणि होणार आहे। त्यामुळं आम्ही सर्व पालकांनी ही शाळा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडू न देता गेटला कुलूप करून आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी आज आम्ही ह्या जागेवर उभा राहिले। आज निषेध, एक दिवसाचा निषेध आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे कार्यक्रम हाती घेतला आहे। त्यामुळं प्रशासनानं तात्काळ त्या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नवीन सिनियर शिक्षक ज्यांना गेल्या 5-25 वर्षाचा ज्यांना अनुभव आहे, शाळा वाचवली आहे, त्याला प्रशासनानं पण एक दुजोरा देऊन हात देऊन आत्ता जे 135 पटसंख्या असलेली जी शाळा आहे ते भविष्यात चांगला याचा वटवृक्ष कसा येईल यासाठी प्रयत्न करावा। आणि सर्व पालकांच्या वतीनं मी प्रशासनास आवाहन करतो की येत्या आज दिवसभरामध्ये किंवा उद्या दिवसभरामध्ये 2 सिनियर शिक्षक द्यावेत, अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद। मी अनिल तुकाराम वडगावी, शाळा शिक्षण अधिकारी, शाळेचा अध्यक्ष बोलतोय। शाळेमध्ये 102 मुलं आहेत, त्यापैकी एकच शिक्षक आहेत आणि 5 तारखेला पत्र दिले शिक्षक मिळावं म्हणून। जुने शिक्षक 2 होते ते रिटायर झाले 31 मेला। आमची शाळा बंद पाडायची इच्छा आहे का यांची? आम्हाला शिक्षक मिळून झाल्यात, शिक्षकासाठी आम्ही किती वेळा जाऊन यायचं, त्यांना पत्र द्यायचं, आम्ही विनंतीने कळकळीने त्यांना ही केले, सांगून आलो आहे, तरी बी म्हणतात अजून शिक्षक द्यायला तयार नाहीत। आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या गरिबाची मुलं काय केलं पाहिजे? मागासारखी मुलं आहेत आमच्या ह्या गल्लीतली, तर आमच्या ह्या मुलांना काय शिक्षण शिकवायचं आहे का नाही? काहींचं शिक्षणाचं मात्र करायचं आहे। आमच्या मुलांना शिक्षक मिळालं पाहिजे, आमची मुलं शिकली पाहिजे, हे आमची इथं आणि हे आमचं सांगणं। तुम्ही निवेदन दिलं आहे का प्रशासनाला? दिलेली तारीख आहे 5/5/2025ला दिलेलं आहे। आमची एरिया हे मागासवर्गीची आहे। आमच्या मागासवर्गीय मुलांना शिक्षक पाहिजेत। पहिले 2 शिक्षक होते, चांगले होते, त्याने आमच्या मुलांना आजपर्यंत शिकवले। आम्हाला अशा पद्धतीने 2 शिक्षक चांगले मिळावे ही आमची इच्छा आहे आणि आमची मागणी आहे। आणि होता येईल तेवढं आमच्या मुलांना शिक्षक मिळावा, नाहीतर आम्ही बेमुदत शाळा बंद करण्यात येईल।
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.